मलिक साहेब उद्घाटन झालेल्या रस्त्याचे काम सुरू होणार कधी? रस्त्याच्या कामाचे उद्घाटनच होऊन 5 महिने झाले. कामाला सुरुवात होणार कधी? रस्त्याची दयनीय अवस्था पाहून रिक्षा चालकांनी खड्डे दाबण्याचे काम घेतले हाती. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांनी 6 महिन्यापूर्वी या रस्त्याचे उद्घाटन केले असून या कामाला सुरुवात कधी होणार हा जनतेला प्रश्न पडला आहे. कळंबा महाली ते ग्राम खरोळा काजळंबा देपूळ या रस्त्यासाठी 6 महिन्यापासून सर्व ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. आमदार लखन मलिक यांनी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन 5 महिन्यापूर्वी केले आहे. मात्र प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. अखेर गावातील रिक्षा चालकांनी स्वतः त्या रस्त्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था असून तसेच काम मंजूर होऊन सुद्धा या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. या रस्त्याचे त्वरित काम सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. माय मराठी न्यूजसाठी शंकर पाटील, वाशिम. आमदार साहेबांनी थाटामाटात उद्घाटन आपल्या पावसाळ्याच्या अगोदर केलेलं होतं, पण त्या गोष्टीला आज 5 महिने पूर्ण झालेले आहेत माझ्या मते, पण अजून कुठलेही काम सुरुवात झालेली नाही. मग यामध्ये तिथं वैयक्तिक बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता हे तर मला माहिती आहे, आणि आमच्या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्यसुद्धा तिथं उपस्थित नव्हते. ते लोकांना कॉल करून आमदार साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी जवळपास गावातील लोकांना कॉल करून बोलावले आणि उद्घाटन पार पाडले. आज आमच्या रस्त्याचा विषय मांडायचा म्हटलं तर खरोखर कोणी खरोळा गाव म्हटलं तर पहिले त्यांच्या डोळ्यासमोर रस्ता हा प्रश्न निर्माण होतो. आणि जवळपास 7 ते 8 वर्ष झाले आम्ही बघत आहे की या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे या रस्त्यांना पडलेले आहे आणि 6 ते 7 महिन्यापासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. प्रत्येक वेळेस निवेदन दिले, कलेक्टर ऑफिसला दिले, बांधकाम विभागाला दिले आणि या लोकांनी आम्हाला आश्वासनच दिली आणि प्रत्येक वेळी सांगितले की आता होईल, नंतर होईल. त्यांनी आम्हाला 3 महिन्याचा कालावधीसुद्धा मागितला, कारण की पावसाळा असल्यामुळं आम्ही काम करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पत्रसुद्धा दिलं, त्यांची ओसीसुद्धा आमच्याकडे आहे. आणि आम्ही 3 महिने शांत बसलो. आम्ही म्हटलं की पावसाळा झाल्याच लगेच कामाला सुरुवात होईल. अजूनसुद्धा 2 महिने झाले पावसाळा उघडून, अजून कुठल्याही कामाला सुरुवात त्यांनी केलेली नाही. नेहमी एकच सांगत आहेत, वर्क ऑर्डर राहिलेली आहे, आम्हाला रॉयल्टीची व्यवस्था नाही आहे. आमदार साहेबांनी माझ्यासमोर त्यांना कॉल करून हे सुद्धा म्हटलं 1-1.5 महिन्या अगोदर की आम्ही तुम्हाला रॉयल्टीची व्यवस्था चालू करून देऊ आणि लगेचच तुम्ही कामाला सुरुवात करा. तर त्यांनी 3 दिवस फक्त JCB फिरवली. 1 ते 1.5 महिन्या अगोदर फक्त एक साईट मोकळी केली आणि काम परत बंद केले. आता परत तेच कारण सांगत आहेत की अजून माझं टेंडर मंजूर झालेलं नाही आहे, अजून कामाला समजा सुरुवात करता येणार नाही आहे, मला रॉयल्टीची व्यवस्था नाही आहे. हाच कारण ते ठेकेदार सांगते. आणि नेहमी आम्ही तेच रस्ता तुडवतो, त्याच प्रशासनाच्या दारासमोर जातो आणि आम्हाला त्या रस्त्याचा म्हणजे एवढा त्रास होतो आहे की गोरगरीब पेशंट लोकांना आम्हाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे त्याच रस्त्याने जाणं येणं करावं लागत आहे. आणि लोकांचं कसं जाणं येणं करण्याकरता खूप अडथळे निर्माण होते. तर त्या संबंधित आमचं प्रशासनाला एकच मागणी आहे की त्वरित आमचा रस्ता लवकरात लवकर चालू करावा, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे.